अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या प्रमुख मागणीसाठी मुंडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर हरिभाऊ गवई यांनी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांना लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनाद्वारे त्यांनी मातंग समाजावर गेल्या 75 वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। आरक्षणाचा लाभ मिळवण्यात अन्याय, शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत रेल्वे, पोलीस, आर्मी, मातंग समाज अजूनही मागेच राहिला असून आरक्षणाचे योग्य उपवर्गीकरण होणं गरजेचं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। सामाजिक आणि राजकीय उपेक्षा, मुंडगाव येथे 75 वर्षांपासून मातंग समाजाचा सरपंच झाला नाही, तसेच या समाजाला पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा मित्रमंडळातही योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। प्रशासनाला विनंती, या अन्यायाची कहाणी राज्याचे मुख्य सचिव, मुंबई मंत्रालय यांच्यापर्यंत पोहोचवून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रभाकर गवई यांनी केली आहे। मुंडगाव आणि अकोट तालुक्यातील मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी दिलेलं हे निवेदन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरण झालंच पाहिजे, असं निवेदन अकोला जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ही पंकजजी सावळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गायकवाडजी यांना निवेदन दिलंय। रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी वर्षा फुसे, अकोट, जिल्हा अकोला।